पण अधिक मास काय असतो, तर अधिक मास असा मास असतो, असा वर्ष असतं की त्याच्यामध्ये 13 महिने असतात. तो 13वा महिना जो आहे ना, त्याला अधिक मास म्हटलेला आहे. आपण मगाशीच पाहिलं की त्या मासामध्ये संक्रांती होत नाही, म्हणजे सूर्याची संक्रांतच होत नाही. जर सूर्याची संक्रांतच झाली नाही तर त्याला काय म्हटलंय आपण, त्याला अपूर्णता आलेली आहे असं आपण म्हणतो. आणि असा अपूर्ण आलेला जो मास आहे, आपल्याकडे कुठलीही अपूर्ण, कुठलीही भंग अशी झालेली वस्तू किंवा गोष्ट किंवा एखादं तत्व असेल तर त्याचं पूजन होत नाही असं आपण म्हणतो. आपल्याला माहिती आहे, आपल्या समोर कुठलीही मूर्ती भंग पावली तर आपण त्याचं पूजन करत नाही. आपला समजा एखादा दागिना वाढला, दागिन्यामध्ये भंग झाला तर त्याला वाढणं असं आपण खूप सुंदर शब्द दिलाय. वाढणं, बांगडी वाढते कारण त्याचे 2 तुकडे होत आहेत, म्हणजे एकाचे 2 झाले, वाढली. खूप सुंदर शब्द आहे हा. तर आपल्याकडे दागिना वाढला तर त्याला परिधान करत नाहीत, तो आधी बनवून आणावा लागतो आणि मगच परिधान करायचा आहे असं आपण म्हणतो. कुठली भंग झालेली गोष्ट किंवा अपूर्ण गोष्ट आपण घेत नाही. एखादा वस्त्र कापून तो शिवला तर तो अपूर्ण झाला असं आपण म्हणतो. आणि असं अपूर्ण वस्त्र आपण पूजेत वापरत नाही, म्हणून पूजेच्या वेळेस सोवळं नेसा असं सांगितलंय, कारण ते कापलेलं नसतं, अखंड धोतर असतं आणि ते अखंड धोतर नेसलेलं असतं. उपरणं जे असतं ते अखंड असतं, ते कुठेही त्याच्यामध्ये कापून पुन्हा शिवून शर्ट सारखं बनवलेलं नसतं. शर्ट असतं ना 2 तुकड्यांमध्ये पुन्हा शिवला जातो, अशा पद्धतीने आपण शर्ट बनवतो. त्याच्यामध्ये न्यूनता आली आहे. ज्याच्यामध्ये न्यूनता आहे ते पूजेला चालत नाही, पूजनीय नसतं. जे भंग पावलंय ते पूजनीय नाही, ते त्याची पूजा होत नाही. आता मासाचा विचार करा, अधिक मास कसा आहे, सूर्याचा प्रत्येक मासामध्ये, प्रत्येक महिन्यामध्ये सूर्याने संक्रांती करावी हा नियम आहे. पण अधिक मासामध्ये संक्रांती झाली नाही, तिथे न्यूनता आली. म्हणजे काय झालं, तो न्यून झाला. असा न्यून जो आहे त्याला आपण निंद्य म्हणतो. म्हणजे त्याचा काय, त्याला महत्व नाहीये, तो जरा कमतरता आली त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने तो मास आहे. असं असून सुद्धा या अधिक मासाला खूप महत्व आहे. आणि या अधिक मासाचं महत्व कुठल्या पद्धतीचं आहे, सगळ्याच गोष्टी अधिक मासात कराव्या असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर पूर्णपणे चुकीचं आहे. अधिक मासामध्ये बहुत करून अनेक गोष्टी करता येत नाहीत. मग अधिक मासामध्ये कित्येक गोष्टी करायच्याच नाहीयेत, तर मग त्या मासात करावं काय, म्हणजे 1 महिना वाया घालवायचा आपण, तर तो वाया घालवायचा नाहीये. त्याला आपण अपॉर्च्युनिटी म्हणून बघायचंय. जेव्हा एखादा असा अधिकचा महिना मिळाला तेव्हा आपण काय करायचं असतं, दुप्पट कामं करायची असतात. कारण मला आधी फक्त 12च महिने मिळायचे काम करायला, वर्षभराचं मला जर काम करायचंय तर मला 12च महिने मिळायचे. आता मला एक छान अपॉर्च्युनिटी आली, 13वा महिना मिळालाय, तर मी अधिकचं काम करेन. पण कोणतं काम, पुण्याचं काम. मला 1 वर्षभरामध्ये फक्त 12 महिनेच पुण्य कमवता येणार होतं. आता मी इतका भाग्यशाली आहे की मला 1 नाही 2 नाही, म्हणजे 12 नाही तर 13, एक एक्स्ट्राचा महिना मिळालाय. म्हणजे ह्या वर्षी मी खूप जास्त पुण्य कमवू शकतो. ह्या पद्धतीने अधिक मासाला बघायचंय. आपल्याकडे अपॉर्च्युनिटी आहे की 12 महिन्यांचं पुण्याच्या ऐवजी 13 महिन्यांचं पुण्य मिळणार आहे मला. म्हणजे मला एक 13 अंश भाग जास्त मिळणार आहे पुण्याचा या वर्षी. आणि म्हणून पुण्यकारक कर्म, उपासना या सर्व अधिक मासात कराव्या. काय करावं काय करू नये हे तर मी सांगेनच, पण उपासना ज्या असतात त्या न विसरता यावेळेस कराव्या. आणि ह्यालाच म्हटलं आहे अधिकस्य अधिक फलम, अधिकस्य अधिकम फलम असं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. ह्या काळामध्ये अनेक प्रकारच्या उपासना, उपासना कशी असते, उपासना ही पर्सनल असते. आणि कर्म जे असतं किंवा मग ज्याला आपण कुळधर्म म्हणतो, तो कुळासाठी असतो, तो आपल्या परिवारासाठी सर्वांसाठी असतो. आणि पर्सनल जी असते ती उपासना, ह्या अधिक महिन्यामध्ये तुम्ही छान उपासना करू शकता, वाढीव उपासना करू शकता. अधिकची उपासना केल्यामुळे तुम्हाला त्याचं पुण्य अधिक मिळणार आहे. मग ह्या वेळेस काय करावं, सर्वात सुंदर उपाय आपल्याला जो सांगितला गेला, सर्व तो मान्य असा तो उपाय आहे, तो म्हणजे विष्णू सहस्त्रनामाचं पठण. पण जेव्हा आपला संस्कृत पठणाचा विचार येतो तेव्हा त्याच्यामध्ये काही नियम असतात. संस्कृत ही साचेबद्ध आणि
कठोर कठोर नाही म्हणतायत, पण अगदी काटेकोर अशी भाषा आहे. त्या भाषेमध्ये नियम आहेत आणि त्या नियमांप्रमाणे उच्चार आले तर मंत्रांचा उपयोग होतो. आणि विष्णू सहस्रनामाला महामाला मंत्रस्य असंही सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे ती मंत्रांची मालिकाच आहे जणू. त्याच्यामध्ये मंत्र भरून भरून आहेत असं विष्णू सहस्रनाम आहे. त्यामुळे जेव्हा मंत्र पठण करायचं तेव्हा उच्चारण हे अगदी शुद्ध पाहिजे. संस्कृतचे नियम लावून उच्चारण झालं पाहिजे. आता हे कसं करायचं, तर ज्यांनी संथा घेतली आहे त्यांना उच्चारण अतिशय सुस्पष्ट करता येतं. पण अधिक मासामध्ये तुम्ही उच्चारण केलं तरच तुम्हाला फळ मिळणार आहे असं नाही सांगितलेलं आहे. आपल्यासाठी कलियुगामध्ये भक्ती हा जो प्रकार आहे तो अत्यंत उत्तम सांगितला गेलेला आहे. त्यामुळे जसं पठणाचं फळ आहे तसं श्रवणाचं पण फळ आहे. त्या कारणानं समजा मी 10 जण आहोत आम्ही आणि 10 जणांमध्ये एकच पठण करतोय असा विचार करा आणि बाकीचे 9 श्रवण करतायत, तर त्या पठण करणाऱ्याने एकदा जरी म्हटलं विष्णू सहस्रनाम तरी 10 आवर्तनाचं पुण्य 10ही लोकांना मिळतं. म्हणजे 9 लोक ऐकत होती, एकच व्यक्ती म्हणत होता, पण ऐकणाऱ्या लोकांना जेव्हा आपण एकत्रित घेतो तर संपूर्ण समूहाला तितके पठणाचं फळ मिळतं असं अधिक मास सांगून जातं. तुमचं फळ द्विगुणित त्रिगुणित आणि तुम्हाला ऍक्च्युली पोथ्यांमध्ये शतपटीनं वाढत गेलेलं आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे केवळ पठणच नाही तर श्रवणाने सुद्धा तुम्हाला तेवढं फळ मिळणार आहे. आणि ह्याचसाठी शुद्ध स्पष्ट असं जे उच्चारण आहे ते आम्ही आमच्या गुरूंकडनं शिकलो आणि माझ्या गुरु भगिनी ज्या आहेत त्या मंत्र पठण परिवार वर्ग हा त्यांनी सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये एक छोटासा उपक्रम आहे आणि तुम्ही सर्व त्यामध्ये सहर्ष स्वागत आहे तुमचं. त्यांच्या वतीनं मीच सांगतोय हे. तुमचं सर्वांचं स्वागत असेल. समोर तुमच्या एक व्हॉट्सअपची QR कोड आहे. हा व्हॉट्सअपचा QR कोड आहे. ही व्हॉट्सअपची लिंक आहे. ह्याला तुम्ही जॉईन करू शकता. आपला अधिक मास सुरू होणार आहे. तो अधिक मास 17 तारखेपासून सुरू होतोय आणि 17 तारखेपासून दररोज विष्णू सहस्रनामाचं पठण हे तिथे केलं जाणार आहे. आणि जेवढी लोक तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊन श्रवण कराल तितके तुम्हाला त्याचं फळ मिळत जाईल. शास्त्रशुद्ध संथा घेऊन जितक्या लोकांची आवर्तनं होतील आणि जितकी लोक ऐकायला असतील तितकी आवर्तनं एकत्रित, म्हणजे समजा आपल्या ग्रुपवरती 15 लोक एका वेळेस ऐकत असतील आणि त्याच्यामध्ये 10 लोकांनी पठण केलं तर 150 आवर्तनाचं पुण्य प्रत्येकाला मिळणार आहे. आपण स्वतः एका दिवसामध्ये 150 आवर्तनं तर करू शकत नाही. मात्र जर तुम्ही ह्या आपल्या ह्या परिवाराला जॉईन झालात आणि दररोज संध्याकाळी सायंकाळी एक वेळ ठरवली गेलेली आहे, त्या वेळेला जर तुम्ही जॉईन झालात तर तुम्हाला श्रवण आणि पठण दोन्हीचंही फळ मिळेल. विष्णू सहस्रनाम म्हटलं जाणार आहे आणि त्याच्यासाठीची ही माहिती आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आपल्या व्हॉट्सअपवरनं याला स्कॅन केलं तुम्ही या QR कोडला तर त्या मंत्र पठण परिवार वर्ग ह्याला तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि 17 तारखेपासून हे सर्व सुरू होतील. आपल्या गुरु भगिनी आमच्या ज्या आहेत अंजुताई, तर त्या पुढील सर्व माहिती या ग्रुपवरती टाकतीलच. ह्या म्हणजे हा जो मंत्र पठण परिवार वर्ग आहे त्याच्यावरती टाकतील आणि आपल्याला योग्य ते मार्गदर्शन ही त्या करतील. त्यामुळे आपल्यापैकी जे जे उत्सुक असतील त्यांना विनंती आहे की त्यांनी इथे जॉईन करावं. आणि मी आवर्जून सांगेन की हे जे 30 दिवस आहेत त्या 30 दिवसाची उपासना ही अनायसे होतच आहे. तर कृपया सर्वांनीच जॉईन करावं अशी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे.